तर आत्तापर्यंत फलज्योतिषाच्या जन्मात त्यांनी जन्माची वेळ सांगितलेली नाही. कारण कुठली ठरवायची आणि तीच का घडायची. मला डॉक्टर म्हणून हे माहीत आहे की स्त्रीच्या शरीरामध्ये पुरुष बीजाने प्रवेश केल्यानंतर पुढच्या 24 ते 48 तासामध्ये स्त्रीच्या गर्भनलिकेमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषबीज याचं मिलन होतं आणि नव्या जीवाची पहिली पेशी एम्ब्रिओ तयार होते. मग ती वेळ तुम्हाला कधी कळते काय. आणि हे मी नाही केलेलं, हे जवळजवळ महात्मा फुलेंनी केलेलं आर्ग्युमेंट आहे. त्यामुळे तुम्ही जन्माची वेळ ठरवता कशी. आणि तुम्ही जर म्हणला की जन्माला येईल ती वेळ, तर तुमचा अब्जावधी मैलावरनं येणारी किरणं, 10-10 मजली कॉन्क्रीटच्या इमारतीवरनं येणारी किरणं ती बाईच्या 4 इंच जाडीच्या पोटाजवळ अडून बसतात. वय आम्हाला आत प्रवेश नाही, नो एंट्री, डिलिव्हरी झाल्यानंतर आमचं काय ते आम्ही सुरू करू. आणि नंबर 3, त्याप्रमाणे नशीब ठरतं आणि बदलतं. हा सगळ्यात आक्षेपाचा भाग आहे. समजा या ठिकाणी 3 टेबलं मांडली, एकावर पुण्याच्या मधल्या असलेल्या एका अत्यंत दरिद्री अशा मजुराची मुलगी झोपवली 9 महिने पूर्ण, दुसरी पुण्यातल्या श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी झोपवली 9 महिने पूर्ण, तिसरी भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस अंबानी त्याची मुलगी झोपलेली आहे 9 महिने पूर्ण. एकाच ठिकाणी एकाच सेकंदाला सिझेरियन ऑपरेशन करून 3ही बालकांना जन्म दिला. तिघांचं एक असेल काय भवितव्य. ती बिचारी शेतमजुराची लेक दुसऱ्या दिवशी स्वतःचं लेकरू सांभाळत कामाला जाईल, त्याशिवाय ती जगणार नाही. इथला श्रीमंत व्यापारी 10व्या दिवशी आपली आलिशान गाडी घेऊन येईल आपल्या लेकीला घेऊन जायला, आणि अंबानी चौकशी करेल की इथं हेलिकॉप्टर कसं उतरवता येईल. म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळेनुसार तुमचं भवितव्य ठरतं हे सांगणं लक्षात घ्या. माणसाचं भविष्य हे ग्रहगोलांच्या गतीवर नव्हे, समाजस्थितीवर ठरत असतं. 2000 वर्ष या देशातल्या बायकांच्या कुंडलीमध्ये शिक्षणाचा योग नव्हता, आणि मग सावित्रीबाई जन्माला आल्यानंतर काय भराभरा योग बदलले काय. त्याच्यामुळे भविष्य हे माणसाला परिवर्तनापासून रोखतं, म्हणून भविष्यशास्त्र नाही असा आमचा दावा आहे आणि त्याच्या विरुद्धची आमची लढाई आहे.